चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसंच महिला, कर्मचारी अधिकारी, युवा, किसान, वकील आणि विद्यार्थी महासंघाच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या जिल्हास्तरीय नियोजन बैठकीत ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर मोठी रणनीती आखण्यात आली। महासचिव सचिन राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येत्या 7 ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या 11व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाची तयारी अंतिम करण्यात आली। या अधिवेशनात ओबीसींची जातीनिहाय जनगणना आणि जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश ही प्रमुख मागणी राष्ट्रीय पातळीवर जोरकसपणे मांडण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। यावेळी आगामी 2027च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्र ओबीसी कॉलमची अंमलबजावणी व्हावी यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। बैठकीला महिला महासंघाच्या अध्यक्षा भावना बावनकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, रणजित डवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसंच सुधाकर काकडे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महासचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। ओबीसींच्या हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। महासंघाचं 11वं अधिवेशन ज्ञानज्योती सभागृह येथे होणार आहे। या अधिवेशनामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार उद्घाटक म्हणून राहणार आहे आणि अनेक राज्यातील मंत्री, खासदार, आमदार या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार असून देशामधून संपूर्ण ओबीसी समाज या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ओबीसीचा कालम असला ही मागणी या अधिवेशनाचं मुख्य आकर्षक असणार आहे। आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत, केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय करावं, क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी आणि बाकी काही योजना आहेत ओबीसीच्या, त्या योजनावर मंथन केल्या जाणार आहे। आणि जर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना नाही केली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर ओबीसी समाजाचं मोठं ठिय्या आंदोलन असणार आहे। आताच आम्ही चंद्रपूरमध्ये मोठं आंदोलन केलं, तेव्हा सरकारला सुद्धा सांगितलं, केंद्र सरकारला सांगितलं तुम्ही लवकरच राजपत्र काढा, पण सरकारने अजूनही सुद्धा कोणतीही हालचाल केली नाही आहे। म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत।